पहिली गोष्ट म्हणजे कुणबी प्रीमियर लीगचा मी धन्यवाद करतो, कारण की ते एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात आणि इकडचा ग्राउंड एवढा चांगला बनवतात की खेळायला मजा येते. आणि राहिली गोष्ट आमची इनिंगची, तर आम्ही ठरवूनच खेळले होते की आम्हाला 50-60 रन बनवायचेच आहेत. त्यानुसार आम्ही फलंदाजी केली. बेस्ट ओव्हर जास्त वेळ घेणार नाहीये आपण. टायमर लागा चेंडू पडेल, टायमिंग लगावलं जाईल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतो. एका बाजूला हरिज्ञा स्ट्रायकर नवली, तर एका बाजूला पाहू शकाल प्रयाग इलेव्हन बोईसर. जरा सामना सुरू झालाय तर आपण बोलणार आहोत. आमच्या मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जाईल आदरणीय सन्मान्य प्रमोदजी शेडगे सर, ज्यांना नुकताच पालकर भूषणचा अवॉर्ड भेटलाय. आणि एक सुरेख समालोचक मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. सर, 12वा खेळाडू कंपल्सरी आहे, दक्षता घ्या. 12वा खेळाडू तर आला नाही तर बॅटिंग करणाऱ्या संघाला धावांची पेनल्टी आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला चेंडूची पेनल्टी दिली जाईल. चला 12वा खेळाडू लगेच या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतायत. आणि प्रणय घरत डेफिनेटली बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन, फर्स्ट विकेट डाऊन. एक अप्रतिम खेळाडू मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्फिडेंटली बॅटिंग केली नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल करवी फलंदाज स्कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पवेलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रणय घरत बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतायत ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. कुणबी प्रीमियर लीग 2024चं शानदार आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं गेली 3 वर्ष आपण पाहिलं या स्पर्धेला आणि यंदाचं 4थं वर्ष आपण पाहतायत. या 4थ्या वर्षामध्ये अगदी दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. आज पहिला दिवस. सेकंड मॅच, 10 मॅच आजच्या दिवसामध्ये खेळवल्या जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून जे अध्यक्ष आहेत विनोदजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, दखल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला प्रतीकला. गेल्या वर्षी सुद्धा प्रतीकने पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळवली होती. म्हणजेच यंदा सुद्धा त्याने माणूस मनामध्ये ठेवला होता. प्रतीक व्हेरी नाईस बॅटिंग. पुढील बॉल हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हरिज्ञा स्ट्रायकर्स. संघाची धावसंख्या 3-2 वर जाऊन पोहोचली गेली. 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. मोहित आमच्या समवेत आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. त्यांचं करूया वेलकम. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या चॅनलवर, त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. कुणबी प्रीमियर लीग हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. पडझड सुरू आहे क्रिकेटच्या मैदानात. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेला प्रत्येक सामनावीर म्हणून संदीपजी विजय घरत बेटेगाव यांच्याकडून सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. विवेकजी घरत नवली यांनी त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ कैलासवासी मंदा मोरेश्वर घरत जे गिफ्ट हॅम्पर दिले गेले, सामनावीर पुरस्कार ज्याला मिळेल त्याला गिफ्ट हॅम्पर आहे. त्यानंतर आशिष परब यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतं. कैलासवासी सौभाग्यवती रक्षा प्रवीण घरत नवली यांच्यातर्फे ब्लूटूथ. मात्र हे सुद्धा गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 2 गडी बाद झालेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली गोलंदाजी. अफलातून मारा पाहायला मिळतोय. प्रभावित मारे केले जात आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 3 वर जाऊन पोहोचले गेले. काय गोलंदाजी केले, प्रभावित मारे पाहायला मिळतात. अचूक टप्पा आणि भेदक मारा हे दोन अस्त्र ज्या गोलंदाजाकडे आहेत त्या गोलंदाजाचं नाव आहे ध्रुव, ब्रँड आहे नवलीचा. आदरणीय सन्माननीय आशिषजी म्हात्रे साहेब कुडनवरून आलेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. तत्पूर्वी एक धाव मिळाली. षटक क्रमांक पहिला आणि ध्रुवच्या नावावर पहिलं षटक जाईल. पॉवर प्लेचं बंधन होतं. पॉवर प्लेच्या बंधनात फक्त 4 धावा खर्च केल्या आणि अतिशय 2 मोहरे टिपले गेले. वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकलात खूप चांगले पॅटर्न आपण पाहू शकतात टी शर्टचे. काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्य करण्याची जी इच्छाशक्ती प्रबळ केली गेली होती आणि यंदाच्या हंगामामध्ये वेगळे पॅटर्न आपल्याला टी शर्ट पाहायला मिळतील. कलरफुल प्रिंट टी शर्ट आपण पाहू शकाल KPL 4 मध्ये. सर्व संघ मालकांचं 10च्या 10 संघ मालकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत, कारण त्यांच्याशिवाय खऱ्या अर्थाने या खेळाडूंना करारबद्ध केलं जात नाही. आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाने मात्र सातत्याने आपण पाहू शकता खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्वतः खर्च करतात आणि प्रत्येक खेळाडूला मात्र त्यांच्या संघामध्ये घेण्याचा जो प्रयत्न आणि सक्सेस जो मिळतो तो खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगे पाहायला मिळतो. या सर्व 10च्या 10 संघ मालकांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने धन्यवाद आहे. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. टायमर सेट केलं गेलंय, लक्षात घ्या. 4 षटक 20 मिनिटे, कारण 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यानुसार आपण कोणताही टाइम स्पेंड करू नका. पुढील बॉल अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅटचा फ्लो जरूर होता ऑन साईडला, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हरिज्ञा स्ट्रायकर्स टीम प्रथम फलंदाजी करताना 5 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 5 वर. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील गोलंदाज भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 6 धावा. प्रत्येकाला मोहित करणारं असं मैदान, त्यासाठी मेंटेन केलेल्या बेटेगावकरांनी एकजूट होऊन मात्र या मैदानाला जे सजवलेलं आहे त्या बेटेगावकरांना खरोखरच मानाचा मुजरा असेल माझ्याकडून. हिरवळ मैदान, फार कमी प्रमाणात अशा मैदानाची उपलब्धी पाहायला मिळते, परंतु आज बेटेगावकरांनी करून दाखवलंय. ऑन साईडला शफल झाले. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये आहे. चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावन करता मेल यावेळेला KPL चौकार 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते. मोहित आम्हाला दर्शवतात की 10 वर 10 रन. ऑन साईडला फुल टॉस बॉल होता. शफल झाले. फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू फार वेगाने निघून जातोय. 4 धावन करता फाईन लेग क्लिअर करणारा हा खणखणीत सनसनाटी चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज 4. षटक क्रमांक दुसरं 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. काय बॅटिंग केली आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज कौशलच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार आले. टायमिंगचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कौशल, आणि एका साईडला आपण पाहिलं तर प्रणय सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. हरिज्ञा स्ट्रायकर्स टीम बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने ऑन साईडला खेळला गेला, एकदा वर्जित केली जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. इथे चान्सेस आहेत. यस, कॉलिंग चुकीचं कॉलिंग झालं आणि त्याचा नतीजा मात्र या ठिकाणी सोसावा लागला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. मिस्टर कौशल गॉन.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा, नेत्रदीपक आयोजन आपण पाहू शकाल. न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा. आपण पाहत आहेत कुणबी प्रीमियर लीग 2024चा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार तफावत असते, डिफरंट असतं, डिफिकल्ट असतं. आणि अशा वेळेला कुणबी प्रीमियर लीगचं हे पर्व चौथं आपल्याला पाहायला मिळतं. चला, टायमरच्या बाबतीत आतापर्यंत 2 षटकं. किती वेळ घेतलाय आतापर्यंत? 5 बॉलचा खेळ झालाय. 20 मिनिटाचं टायमर सेट केलं गेलंय. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. टाइम अँड टाईड, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. फुलटॉस बॉल होता, लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, फक्त दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्ती अखेर. 3 बाद 16. 16ला 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. हरिज्ञा स्ट्रायकर्स टीम ही प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. या अगोदर अप्रतिम सामना आपण पाहू शकलात, त्यामध्ये प्रत्येकने मॅन ऑफ द मॅच मिळवली. सेकंड मॅच आपण पाहू शकताय. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धर्मवीर संभाजीराजे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाला वारसा लाभलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत गेली कित्येक वर्ष खूप चांगलं क्रिकेट याच बेटेगावच्या मैदानात खेळलं जातं. आणि याच मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान प्रत्येक कुणबी बांधवांना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कुणबी प्रीमियर लीग. आणि खूप चांगली मेहनत घेऊन हिरवळ मैदान जे पाहायला मिळतं, त्यामागे अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत ही मात्र आपण पाहतायत. KPL बेटेगाव व ग्रामस्थ मंडळांनी जी घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते ती समोर स्पष्टपणे दिसते. कारण म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट आज कामी येत असताना पाहायला मिळतात. ऑफ साईडला चिप शॉट आहे, बराच वेळ चेंडू हवेत, त्या चेंडूवर फिल्डर येत आहेत, कोणती चुकी करणार नाहीयेत. नंदन मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. बिंदुसार बेटेगाव आणि शिवसाई सरावली. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या 5 षटकांच्या अगोदर आपण रिपोर्टिंग टाइम जो आहे तो मात्र या ठिकाणी आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. टॉससाठी रेडी राहा आणि आपला निर्णय लगेच कळवायचा आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस बॉक्समध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 17 धावा, 17. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन, नियोजन. प्रत्येकाला हवीशी अशी स्पर्धा. KPL कमालीची प्रीमियर लीग, खूबसूरत प्रीमियर लीग. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, मजबूर केलं होतं. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. काय गोलंदाजी केले ध्रुवने. छोटा पॅक बडा धमाका. कारण एक्सपिरियन्स खेळाडू जेव्हा असतात ना संघामध्ये, त्या वेळेला मात्र त्याचा फायदा हा अपकमिंग यंग टॅलेंटला मिळत असतो. परंतु ते टॅलेंट आणि खऱ्या अर्थानं जर आज आपण पाहिलं तर खूप काही सांगून जातं. कारण गुणवत्तेला कधीच तोटा नाही आहे.
ते ध्रुपने यावेळेला करून दाखवलंय. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 19. सिंगल डबलला महत्व देत आहेत कारण ऑलरेडी 4 फलंदाज बाद झालेत. हरिज्ञा स्ट्रायकर्स टीमचे पडझड झाली होती. नाजूक सुरुवात झाली होती. तिथून पुन्हा एकदा टॅप केला जातो अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये. फेकी येईपर्यंत कोणती धाव येत नाहीये. कॉलिंग चांगलं झालं आणि कॉलिंग चांगलं तुमचं होत असेल तर डेफिनेटली तुमची रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा ही अप्रतिम होताना पाहायला मिळते. येस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावले 19. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह खेळला जातोय. पुढे क्षेत्ररक्षक सरसावेल, फेकी करेल. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 20 धावा. सरासरी योग्य आहे का तर मी म्हणेन नाही, कारण इथून जर आपण पाहिलं तर 30 ते 32 धावा जर येत असतील 3 षटकांमध्ये तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. परंतु अजून संधी दौडून येईल कारण 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये जर 3 ते 4 मोठे फटके आले तर कदाचित एक उत्साहवर्धक धावसंख्या उभारली जाईल. परंतु त्यासाठी करावे लागतील ते कष्ट आणि आत्मविश्वासाने खेळावं लागेल. एक षटक तुम्हाला 6 मिनिटे बाकी राहिलेत. 6 मिनिटात तुम्ही 6 चेंडू कसे हाताळायचे आहेत हे आहे, कारण जर 20 मिनिटाच्या वरती 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतली जाते. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. टायमर स्टॉप झालंय. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. विचार विनिमयासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला गेलाय आणि त्या टाइम आउटमध्ये पाण्याची व्यवस्था आणि तुमचं जी स्ट्रॅटेजी आहे ती मात्र तुम्ही आखा. तत्पूर्वी देऊया आपण उर्वी डीजेला एक संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम ही क्रीडा नगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला हवीशी ही स्पर्धा आपण पाहू शकाल, म्हणजेच कुणबी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर हे मैदान खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. धर्मवीर संभाजीराजे मैदान म्हणून ऐतिहासिक मैदान या मैदानाची नोंद आहे. म्हणतात ना, जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता, स्वराज्याचं धाकलं धनी म्हणजे शंभूराजे. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी मिस्टर पुष्करच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मार आहे त्याचं ब्रीद वाक्य आहे. ऑफ्टनच्या बाहेर जेवढे मात्र पिचिंग करतील तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळतं, कारण अलीकडच्या काळामध्ये शफल होऊन खेळणारे फलंदाज खूप लाईक करतात त्या स्ट्रोकला. परंतु त्यासाठी असावी लागते तुमची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करू या. आपण कमरेच्या वरती आहे की नाही हे आपण पाहूया. याला जी पाकधरे त्या ठिकाणी आपण पाहत आहेत पंचांच्या भूमिकेत ब्रँड ऑफ दांडी. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी. एक छोट्याशा मोबाईल पासून सुरुवात झाली आज नेतेजी पाटील यांची आणि पाहता पाहता 100K कधी झाले हे कळलंच नाही. एवढ्या करिअरमध्ये अप्रतिम आपण पाहू शकतात. पालघर जिल्ह्याचं एकमेव असं पाटील नेटवर्क चॅनल आपण पाहिलं. आणि कालच्या दिवसात नवसेमध्ये जे आमच्याच गावाच्या बाजूला अगदी मात्र ती लाख मोलाची स्पर्धा सुरू आहे तिथे केक कटिंग करून सेलिब्रेट केलं यज्ञेश कुडू यांच्या माध्यमातून. स्माइली केक्स नो बॉल.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. अतुलजी या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. डिजिटल स्कोरिंग ची भूमिका यावेळेला निभावत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. पुष्कर फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. फ्री हिटच्या बॉलवर सुंदर पद्धतीने खेळले, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळाली. ग्रेट फिल्डिंग. आपल्या संघासाठी झुकले, स्वतः वाकले त्या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, हे त्यांचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय पुष्करच्या हातखंडामधून. अजून 10 बॉल आहेत. अप्रतिम व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. अचूक टप्पा आणि भेदक मारा हे पुष्करच्या ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा पुष्करची अप्रतिम यावेळेला कृती पाहायला मिळते. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय. फलंदाजाची स्टँडिंग पोझिशन बॅटिंगची कशी आहे याचं परिपूर्ण मूल्यांकन करतोय. चेंडूचा टप्पा पाहिला, व्हाईट बॉलचा इशारा, खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू आपण पाहू शकाल. मात्र लेफ्ट हँड बॅटरला असं वाटलं की खेळपट्टीच्या बाहेर आहे, परंतु आपण पाहू शकतायत खेळपट्टीच्या बाहेर नाही आहे. अक्षय घरत एक ग्रेट प्लेअर म्हणून ज्याची ओळख ब्रँड ऑफ काटाळे, एक छोट्याशा गावातून प्रवास सुरू झाला अक्षयचा, आणि आज प्रोफेशनल क्रिकेट अप्रतिम खेळत असताना आपण पाहतायत. अक्षय घरतचा हा मात्र मिसटायमिंग स्ट्रोक होता. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला स्टॉप करतील, एफर्ट घेतले, फेकी येईपर्यंत अक्षय घरतच्या बॅटमधून 2 धावा, स्क्वेअर फेकी झाली. आणि इथे मात्र चांगल्या फिल्डिंगला आपण पाहू शकतात पाणी फिरलं गेलं. प्रेझेन्स ऑफ माइंड अशा गोष्टीसाठी खूप महत्त्वाची भूमिका असते. 3 धावा मिळाल्या, सिंगलमधून डबल कन्वर्ट केली, डबलमधून ट्रिपल कन्वर्ट करत असताना आपल्या संघाला स्वतःला डावाला सावरत असताना संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. अक्षय घरत 6 बॉलवर 6 चौकार मारण्याची किमया साध्य करणारा मी समालोचन करताना मनोर रायडर्स या टीममधून खेळताना पाहायला मिळालं. मनोर प्रीमियर लीगमध्ये तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. अक्षय घरत एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर एक बाईक पाहायला मिळते. भाविक डिजिटल चषकामध्ये पाहिली होती सर्कसच्या मैदानात. यावेळेला फुलटॉस बॉल कन्वर्ट व्यवस्थित करू शकत नाहीयेत. थोडंसं फुटवर्कचा कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता असणं फार महत्त्वाची गोष्ट. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग, या 3 गोष्टी जर तुम्ही बिनधास्त खेळू शकता. ऑन साईडला मनगडाचा वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण एक रन्स ही आमच्यासाठी मात्र श्वास बनले गेले. एक रनसाठी झगडत असताना, संघर्ष करत असताना आपण पाहताय दोन्ही बॅटर. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. मैदानावरी त्याचे नावाचा येतय भवंडर. मैदानावरी त्याचे नावाचा येतय भवंडर. ऑल टाइम असतोय फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो. चला 4 षटकं तर परफेक्ट झालेत, परंतु शेवटच्या षटकात 10 मिनिटे लावू नका. बिंदुसार बेटेगाव अँड शिवसाई सरावली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करणं खूप गरजेची गोष्ट राहील. तीच वेळ असणार आहे ओपिनियन करण्याची. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये आपण पाहू शकतायत हरिज्ञा स्ट्रायकर्स टीमची स्थिती जर आपण जाणली तर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. शेवटचं षटक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतायत हिरवळ असं मैदान. या हिरवळ मैदानात आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद केली जाते पालघर जिल्ह्यामध्ये. आपण पाहतायत या बेटेगाव
या गावामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान 1903 सालापासून आपण पाहतायत की बेटेगावच्या या गावामध्ये बाजार गुरुवारी आपण पाहू शकतायत. गुरुवारचं हे मार्केट मात्र परिपूर्ण हाऊसफुल होताना पाहायला मिळतं, कारण जुनी परंपरा लाभले आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं गौरवशाली परंपरा या मैदानाला आपण पाहू शकतायत. आणि पुस्तकामध्ये सुद्धा या ठिकाणी नोंद आहे बेटेगाव या गावाची, म्हणजेच एक जुनी परंपरा लाभलेलं असं एक गाव आणि संस्कृतीचं एक गाव म्हणून ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं माहेरघर म्हणजेच बेटेगावला ओळखलं जातं. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दूर आहेत. सेफ झोन मध्ये वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा अक्षय घरेच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतायत. नुकतंच आपल्या करिअरमध्ये शुगर बॉक्स आपण पाहू शकलात आणि आता इथून प्रवास मात्र सातत्याने आपल्याला करिअरचा पाहायला मिळतो. अक्षय घरत एक ग्रेट बॅटर, बॉलर, ऑलराऊंडर, परफेक्ट कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण जरूर करून दाखवतो. मोठमोठ्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली जाते, परंतु आपल्या समाजासाठी जेव्हा आपण खेळतो, समाजासाठी काहीतरी आपलं देणं असतं आणि त्यासाठी आज अक्षय घरत, जरी मोठी स्पर्धा कुठेही असेल तरी सुद्धा मला ही कुणबी प्रीमियर लीग खेळायची आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे की नाही, इथे मात्र जबरदस्त वॉड कॅच, एक्सलंट कॅच. बॅटर तर यावेळेला बॅक टू द पवेलियन. अक्षय घरत विश्वास पडत नाहीये, चेंडू क्लिअर का झाला नाही आणि पुष्करने मात्र कोणतीही मिस्टेक केली नाही. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण. बिंदुसार बेटेगाव आणि शिवसाई सरावली हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन्स, 33 धावा. या वेळेला स्वतः ओनर आहेत, परंतु इथे मात्र झेल सुटतो. कॅच ड्राफ्ट. मितेश पुढे सरसावले होते, प्रयत्न चांगले केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहा. क्रिकेटमध्ये प्रयत्न फार महत्वाची गोष्ट असते. 34 धावा फलकावर, 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11:51 झाले. सेकंड मॅच आहे. आपल्याला 10 सामने आज खेळवायचे आहेत. त्यानुसार मात्र प्रत्येक संघ मालकाने, संघाने, संघ नायकाने मात्र प्रत्येक खेळाडूने कॉपरेट करा. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, बिंदुसार बेटेगाव आणि शिवसाई सरावली. ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक मिडॉनचा पुढे सरसावेल, फेकी करेल. 2 धावा अर्जित केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या. आशीर्वाद स्वतः मात्र आपण पाहू शकतायत हरिज्ञा स्ट्रायकरचे संघ मालक आहेत, म्हणजेच क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे आशीर्वाद यांच्या माध्यमातून दिसून येतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मोहित आम्हाला दर्शवत आहेत आणि अतुलजी आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बेल्स पडले गेले आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. 5 शेवटचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 36 या धावसंख्येवर दालन, निखिल दालन. 2 आमचे कॅमेरामॅन मुरबेचा ब्रँड अर्थातच कुश सरळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह आहेत आणि एका साईडला बहाडोलीचा ब्रँड कपिल पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तर या दोन्हीही कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण सर्वात बिझी
या मैदानात कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन आहेत. प्रत्येकाला फितीत करताना पाहायला मिळतं. क्षणचित्रे फितीत करत असतात असे आमचे दोन ग्रेट कॅमेरामॅन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आज स्वतः नितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 36 धावा. शेवटचा बॉल या चेंडूवर परिपूर्णतः निर्भर असेल. गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्ड क्लिअर करणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40 या धावसंख्येवर. आशीर्वादच्या बॅटमधून चौकार आला. तर या पण लगेच टॉस करणार आहोत. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. या आपण टॉस करणार आहोत. सुरेशजी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. ओली आणि सुकी ही जुनी आठवण आपण पुन्हा एकदा आपण पाहतायत. फक्त एवढंच फरक आहे की आपण दगडावर घेतलेले नाही. ओली, यस, ओली आलेली आहे. तर धन्यवाद सुरेशजी. राऊसाहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपल्याकडे वेळ आहे 2 ते 3 मिनिटांचा वेळ आहे. तर डेफिनेटली टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहात 5 षटकां. कसं वाटतं एकंदरीत यंदा 4थं वर्ष आहे आणि कुणबी प्रीमियर लीगची कितपर्यंत तुम्ही आतुरतेने आता? दरवर्षी वाट पाहत असतो या टुर्नामेंटची आम्ही. आणि टुर्नामेंट तर फारच सुंदर असते आणि खेळायला भेटणं हा मोठा भाग्य आहे. नक्की. ज्या वेळेला मात्र प्लेइंग 11ची लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचते, वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या विभागातून गावातून येतात, त्यावेळेला एक अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची गोष्ट असते. असे तुमचे कोणते खेळाडू आहेत ज्याच्यावर 11चे 11 खेळाडू तर छान आहेत, परंतु असे कोणत्या खेळाडूंवर तुमचा भरोसा असेल? जसं झालं साजन झालं, निशान भाऊ झालं, त्याच्यानंतर प्रीतम झालं, असे बरेच आहेत. जीवा झाला, अजित आहे, मी स्वतः आहे. आमची सर्वच टीम चांगली आहे. बघूया, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत तर असते. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सुंदर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आमचा सुद्धा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. आता बॅटिंग करायची, 30 बॉल तुम्हाला फेस करायचे, धावा होत आहेत 50-55 प्लस पर्यंत जात आहेत. सेकंड मॅचमध्ये 40 धावा आपण पाहिल्या. तुम्ही कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न एक हेतू असेल तुमचा? आमचा पण जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हेतू असेल. मागचा सामना आम्ही एक थोड्या चुकीमुळे आम्ही हारलेलो आहोत. थोड्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आयोजन नेहमीप्रमाणे सुंदरच असतं आणि प्रत्येक वर्षी खेळायला मिळतं. ते लोक एक व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करू देतात. आमचं भाग्य आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर नुकताच टॉस आपल्याला पाहायला मिळाला. बिंदुसार बैटीगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 41 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. लवकरात लवकर प्रणय घरत बाद झाल्यानंतर जी दारोमदार होती ती खेळाडूंवर, अक्षय घरत सुद्धा ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा येऊ शकल्या नाहीत. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आयोजन आणि त्यामध्ये खेळाडूंना मात्र क्रिकेटची मेजवानी, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना या स्पर्धेच्या माध्यमातून ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे सर्व कुणबी बांधव या स्पर्धेची वाट पाहतात. कारण कुणबी प्रीमियर लीग म्हटलं तर हा त्यांच्यासाठी विश्वचषक आहे, वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो.
कारण 365 दिवसांमधून या 3 दिवस आपल्या अमूल्य वेळ देत असताना पाहायला मिळतात. आपल्या नोकरी धंद्यातून 3 दिवस मात्र ते राखीव ठेवलेले असतात की आम्हाला कुणबी प्रीमियर लीग सातत्याने हाताळायची आहे. तर 3 दिवस आम्ही मात्र ही सुट्टी घेणार. काही जण नोकरी करत असतील तर ते सांगत असतील आम्हाला गणपती दिवाळीची सुट्टी नको, परंतु आम्हाला कुणबी प्रीमियर लीगसाठी आम्हाला 3 दिवस फक्त सुट्टी द्या. आणि त्यासाठी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, कारण एक काहीतरी समाजाचं देणं असतं. पालघर भूषण प्रणयग्रह त्यांना मात्र आपण पाहू शकलात तर मिळाला 10 मार्चचा दिवस आमच्या सर्वांच्या स्मरणात राहील असं संदीपदादा पाटील, संदीपजी परदेशी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण आयुष्यात केलेल्या कामाची पोचपावती मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यासाठी मात्र आपण पाहिलं तर एक जेव्हा अवॉर्ड तुम्हाला मिळतो तेव्हा एक वेगळाच भावूक होण्याचा क्षण हा आपल्या करिअरमध्ये असतो. जाऊया मॅचच्या दिशेने. कुणबी प्रीमियर लीग 2024 वर्ष 4 आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर विकेट हॅट्रिक, निर्धाव षटकं, ग्लास बॉल, काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडूने वळण घेतलं, बॅटला स्पर्श करून जाणारा असं वाटलं चेंडू, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा मयुरेशने प्रयत्न केला नाही. बंटी एका साईडला आपण पाहत आहेत. बॅटिंग करणारा संघ हरितन्या स्ट्रायकर्स टीमने 40 धावा फलकावर लगावल्या. 41 धावांचं कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव वर्जित केली जाते. आता एक रनसाठी झगडावं लागणार आहे. ज्या वेळेला छोटी टोटल असते त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंगची फार महत्त्वाची भूमिका असते. फिल्डिंग जेव्हा तुम्ही करतील तेव्हा धावा रोखतील, तेव्हा ऑटोमॅटिकली दबाव वाढेल आणि तेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्यासाठी तत्पर असेल. परंतु जर फिल्डिंग लूज झाली, डिसाय क्षेत्ररक्षण झालं तर त्याचा प्रतिस्पर्धी संघाचा फायदा होतो. हे आपण विसरून चालणार नाहीये. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, अचूक टप्पा आणि भेदक मारा. या गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला कोणताही डर नाहीये. कारण अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर खूप फार वेगाने आणि झपाट्याने क्रिकेटची ही मागणी आपल्याला पाहायला मिळाली. 120 ग्रॅमच्या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं. खेड्यापाड्यापासून तर आतापर्यंत आपण पाहिलं शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत, परंतु इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ला कोण विसरेल. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, गॅप शोधला. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा बॅकवर्ड पॉइंटला येईल. तत्पूर्वी 2 धावा मिळतील ते बंटीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना धर्मवीर संभाजीराजे मैदान आपण पाहत आहेत. या मैदानाचा ऐतिहासिक वारसा असलेलं हे मैदान 1903 पासून आपण बेटेगावचा गुरुवारचा बाजार आपण पाहत आहेत. टप्पा अचूक पद्धतीने होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट फलंदाजाला रीड कसं करावं हे अक्षय घरत गेली कित्येक वर्ष जाणतोय. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती केली. कारण तुमचं टॅलेंट कधीच लपत नसतं. म्हणतात ना, तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जात, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. ज्याला म्हणतात स्मार्ट क्रिकेट खेळावं, परंतु ओव्हर स्मार्ट क्रिकेट कधीच खेळू नये. पुन्हा एकदा बॉल होता यार. यावेळेला बाउन्स मिळाला. ऑन दी टोस खेळला जातोय. उसळत्या चेंडूला कसं खेळायचं, परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन, टायमिंग, प्रॉपरली फुटवर्क पाहायला मिळतं. आय कॉर्डिनेशन, चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळणं आणि या गोष्टी मात्र या ठिकाणी दाखवल्या. पहिलं षटक अक्षय घरतच्या नावावर जाईल. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या फक्त 4 आणि इथून जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 5 धावा, म्हणजे एका धाव्याने पुढे आहे. आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्हीही फलंदाज आतापर्यंत हे खेळपट्टीवर तैनात आहेत. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहून भरपूर धावा मात्र खोऱ्याने वाहून आपल्या संघाला विजयी करता आलं पाहिजे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम मिनिटे लागलेत ते आमच्यापर्यंत पोहोचवतायत मिस्टर अतुलजी. 4 मिनिटे लागलेत. इथून तुम्हाला 3 षटकं 16 मिनिटे.
राहणार चाकर शिवबाच होणार. वेलकम बॅक. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 5 रन्स. आदरणीय सन्माननीय अल्पेजी राऊत साहेब बिरवाडी टायगर्सचे ओनर आहेत. उद्याच्या दिवसात त्यांचा संघ पाहायला मिळेल. आज ते उपस्थिती नोंदवत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. खूप चांगला परफेक्ट यॉर्कर होता, मजबूर केलं होतं फलंदाजाला खेळण्यासाठी. मयुरेशला एक धाव मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. किरण राऊत ब्रँड आहे पास्तरचा, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. आणि 50 वर्ष म्हणजेच नवतरुणांना लाजवेल असं क्रिकेट आतापर्यंत ते खेळत आहेत. फिट अँड फाईन. एक धाव आरोग्यासाठी. 40+ क्रिकेट सुद्धा आता अफलातून खेळलं जातं. प्रचंड वारे वाहू लागले ते 40+च्या क्रिकेटचे. म्हणजेच आता क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, परंतु नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळा. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना अभ्यास करून आपण क्रिकेट खेळा. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच 41 धावा दिसायला छोट्या आहेत, परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा की 41 धावा होतील का. त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. अचूक टप्पा, भेदक मारा, ग्रेट बॉलिंग. 6 धावा फलकावर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहतायत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक केलं चेंडूला, सरळ चेंडूला पाठवलं आमचे कॅमेरामॅन कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी. वॉट अ शॉट. कुणबी प्रीमियर लीग षटकार. काय फटका खेळला होता. जबरदस्त टायमिंगचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये बंटीला आपण पाहिलं काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट, झन्नाटेदार षटकार पाहायला मिळाला. 6 धावा. धावसंख्या 12 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला आपण पाहतायत ग्रिप बदलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळाली, चिकी सिंगल लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 13 जाऊन पोहोचली गेली. चांगले प्रयत्न तर जरूर आहेत. 20 बॉलमध्ये 28 धावेची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 20 बॉल आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तर आताचं क्रिकेट फार बदललं गेलं हे सातत्याने आपण जाणलं. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ते आत्ताच्या घडीला आपण पाहत नाही आहेत. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ते परमनंट नाही आहेत. त्यावेळेला हा क्रिकेटिंग शॉट, वॉट फिल्डिंग. स्वतः आशीर्वाद त्या ठिकाणी ओनरची भूमिका निभावत असताना स्वतः एफर्ट कसे घ्यायचे हे दर्शवून दिलं गेलं. संघ मालक कसा असावा, क्रिकेटची जाण यावेळेला दर्शवणारा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिल्डिंग. आणि त्यासाठी मात्र आपण अशी फिल्डिंग करण्यासाठी ग्राउंड सुद्धा मात्र खूप चांगल्या पद्धतीने असावं लागतं आणि ते पुरेसं आणि पूरक असं ग्राउंड पाहायला मिळतं. ते हिरवळ मैदान. हे बेटेगावकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. मानाचा मोजरा. पहिलं षटक कंप्लीट. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावेची आवश्यकता. 18-27चं समीकरण. प्रति षटकामागे 9 धावेची सरासरी.
म्हणून मी म्हटलं होतं की जेव्हा छोटी टोटल असते ना त्यावेळेला अशा प्रकारचं फिल्डिंग करणं फार महत्वाची गोष्ट आहे. 18 बॉल 27 धावा. कुणबी समाज आज बांधव प्रत्येक जण या मॅच कडे वळलेत. प्रत्येक जणांना मात्र आपण पाहू शकतायत की माझा संघ जिंकावा हीच हुरूर लागलेली असते. अठरा बॉल 27. 18-27 समीकरण आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15 रन्स. सिंगल डबलला महत्व देत असताना पाहायला मिळतात. पार्टनरशिप चांगली झाले. खोऱ्याने धावा तर येत नाही आहेत परंतु सिंगल डबलला दोन्हीही बॅटर यावेळेला विश्वास ठेवतायत. क्रिकेटमध्ये एक एक रन्स लाईफलाईन आहे. तशी मुंबईची लाईफलाईन लोकल तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 15 धावा. 26 धावेचं लक्ष अजूनपर्यंत आहे. अक्षय घरत पुन्हा एकदा काटाळे एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं. खऱ्या अर्थानं आयोजन हे 4 शब्द फक्त दिसायला चांगले दिसतात परंतु त्यासाठी करावे लागतात ते कष्ट आणि फक्त कष्ट. त्या आयोजकांना जाऊन विचारा काय असतं ते आयोजन. यावेळेला ऑफ साईडला बॅकफूट पंच करण्यात यश मिळालं. गॅपमध्ये खेळला. यावेळेला बॅकअपसाठी आहेत फिल्डर. तत्पूर्वी फेकी करतील सिंगल मेल. अक्षय घरत परफेक्ट लेंथ लाईनचा राजा म्हणून ओळखला जातो. फलंदाजाला कसं रीड करायचं हे ते जाणतोय सातत्याने. कारण असं नाही आहे की तुम्ही मोठी स्पर्धा खेळून तुम्ही मोठे होतात तर छोट्या स्पर्धेपासून जेव्हा सुरुवात करतात तेव्हा अनुभव येण्यास सुरुवात होते आणि तेव्हा तुम्ही कुठे जाऊन मोठ्या मंचावर चांगला परफॉर्मन्स दाखवू शकता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. खूपच बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ 17 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब क्रिकेटिंग शॉट. या वेळेला शॉट सिलेक्शन अप्रतिम नाही आहेत. मयुरेश स्ट्रगल करतोय. आयुष्यात संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याचं मैदान तुम्हाला संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर कधीही दुसऱ्याला तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. पुन्हा एकदा पडझड ह्या वेळेला पाहायला मिळते. स्ट्रगल पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजांची स्टँडिंग पोझिशन बॅटिंगची कशी आहे. फलंदाज कशा पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगेल. फलंदाजाच्या मनामध्ये कोणत्या पद्धतीने काहूर चाललंय या सर्व काही गोष्टी मात्र मूल्यांकन करताना अक्षय घरत हा गोलंदाज पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. तिखट मारे मी तर म्हणेन स्पायसी बॉलिंग केले. संघाची धावसंख्या 17-17. 8 बॉलमध्ये 4 धावा. मयुरेश आतापर्यंत स्ट्रगल करतोय आणि मितेश 8 बॉलमध्ये 11 धावा. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. इथून अजूनपर्यंत मनोबल वाढलं जाईल परंतु त्यासाठी करावे लागतील तुम्हाला पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी आखावी लागेल. अक्षय घरतच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. 14 बॉल 24 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. चोवीस धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे आतापर्यंत आपण पाहत आहेत 14 बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. वेट अँड वॉच केलं. सबर का फल मिठा होता है हे दर्शवत असताना मयुरीच्या बॅट मधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार. संघर्षाचा चौकार 4. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ.
13 बॉल आणि विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. मयुरेश स्ट्रगल करत होता परंतु अप्रतिम फटका खेळला गेला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना ह्या चौकाराने संघाची स्थिती आता मात्र थोडीशी कुठेतरी मजबूत पाहायला मिळते. इथून कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी बॅकअपसाठी कोणीही नव्हतं हेच दर्शवत असताना फिल्डर पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 धावेची आवश्यकता. वेळ झाली ती 3 षटकांमध्ये. आतापर्यंत टायमर सेट केल्यानंतर 3 षटकांसाठी वेळ घेतलाय. 15 मिनिटे परफेक्ट घेतलेली आहेत. आता 5 मिनिटात तुम्हाला 1 षटक फेकायचं आहे. टायमर ऑफ केलं गेलंय. इथून तुम्हाला जेव्हा चेंडू पहिला डिलिव्हर्ड होईल तिथून 5 मिनिटे तुम्हाला 6 बॉलमध्ये. मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी कोणीही असतील तर प्लीज आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. मंडप डेकोरेटर्सचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर लगेच संपर्क साधा. येस डीजे. भावेश चंद्रकांत घरत बेटेगाव यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. भावेश चंद्रकांत घरत बेटेगाव यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स विजयासाठी 12 बॉल आणि 19. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. युट्यूब चॅनलवर 100K झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत त्या पाठीमागे त्यांची मेहनत आणि प्रत्येक प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आयोजकांचा प्रतिसाद मिळाला तो पाटील नेटवर्कला. 12 बॉल आणि 19 धावा. उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात. टेम्परेचर वाढताना स्वतःची आरोग्याची काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. कॅप आणि गॉगलचा वापर करा जेणेकरून मात्र कॅप आणि गॉगलचा वापर करतील तर तुमच्या शरीराची तेवढी काळजी होईल. सेफ्टी राहील तुम्हाला. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. कॅप आणि गॉगल मात्र तुम्ही घातलात म्हणून हिरो झाला तसं काही म्हणतात परंतु तसं नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सेफ्टी मिळवून देत असतात. म्हणतात ना क्या कहेंगे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. याकडे लक्ष देऊ नका. आपल्या स्वतःची काळजी आपल्या स्वतःलाच घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून कॅप गॉगलचा वापर करा. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. सावलीचा आसरा घ्या. 12 बॉल 19 धावा. वॉट अ मॅच. मयुरेश पुन्हा एकदा शफल होऊन पुन्हा एकदा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र स्ट्रगल 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 फक्त मयुरेशच्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतोय. एक चौकार जरूर आला परंतु आता मयुरेश काय करून दाखवेल. बंटी येत आहेत समजवतायत मयुरेश डिअर फ्रेंड आपल्याला ही मॅच जिंकायची आहे कारण 41 धावांचं टार्गेट एक छोटीशी धावसंख्या क्रिकेटमध्ये आता मोठी वाटू लागले. 11 बॉल 19. बॉलर आहे पुष्पक. पुष्पककडे सुद्धा अनुभव आहे नो डाऊट. MPL खेळण्याचं आपण पाहिलं. यावेळेला व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. सिंगल आराम के साथ त्या ठिकाणी मिळते. एकीकडे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4. 2 बॉलचा खेळ झालाय. कुणबी प्रीमियर लीग 2024 आजचा सलग जर आपण पाहतायत 4थं वर्ष. पहिला दिवस आणि अतिशय प्रत्येक जण या स्पर्धेची स्तुती करत असतो. प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो कारण प्रत्येकाला हवीशी ही स्पर्धा म्हणजेच आपल्या समाज बांधवांसाठी काहीतरी आपण देणं असतो आणि त्यासाठी हे व्यासपीठ जे उभारलं गेलंय. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. पुष्पक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. ऑफ साईडला फटका चांगला आहे. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. मोहित आम्हाला दर्शवत आहेत 25 वर 25 विजयासाठी 16 धावेची आवश्यकता प्रयाग 11 या टीमला.
आतापर्यंत आपण पाहिलं तर अरिज्ञा स्ट्रायकर्स टीमने 40 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या अगेन्स्ट प्रयाग 11 हा संघ खेळत असताना आता 9 बॉल 16 धावा असं सामन्याचं समीकरण येऊन ठिपलं गेलंय. 9 बॉल 16 धावा. लीग मॅचेसमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी खूप विन होणं फार गरजेची गोष्ट. काही ठिकाणी लीग मॅचेसमध्ये स्ट्राईक नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. जाणता राजा अप्रतिम आपण फ्लॅग पाहायला मिळतोय. एक झेंडा उभारला गेलाय, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. यावेळेला स्विचिटचा फटका गॅप मध्ये आहे. चेंडू फार वेगाने निघून जाईल का, तर नाही. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. बंटी स्वतःवर नाराज होत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत की कुठेतरी एक मोठा फटका यायला हवा होता या फुलटॉस बॉलवर किंवा चौकार यायला हवा होता, परंतु 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या फलकावर 27 वर जाऊन पोहोचली. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. बॉल आहेत 8. 8 बॉल 14 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ग्रेट मॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रणय घरस स्वतः मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28. 13 धावेची आवश्यकता. बॉल आहे 7. 7 बॉलमध्ये 13 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुष्पकने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केले. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. म्हणजेच तुमचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही. 11च्या 11 खेळाडूंना खूप चांगली मेहनत घ्यावीच लागते. युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं. अप्रतिम फटका तर चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने 3ऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत मयुरेशला या वेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30. विजयासाठी आता 6 बॉल 11 धावा. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाही आहेत. 41 धावा छोटी धावसंख्या जरी असली तरी सुद्धा ती मोठी कधी कधी दिसू लागते. या आपण सुचेंद्र घरत यांना विनंती करेन की अल्पेशजी जगन्नाथ राऊत यांना मी विनंती करेन आपण समोर या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. संघ मालक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि उद्याच्या दिवसात त्यांचा इन ॲक्शन बिरवाडी टायगर्स संघाचे संघनायक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. 6 बॉल 11. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. सहा बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 धावेची आवश्यकता आहे. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान कुणबी प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये आपण पाहत आहेत. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु कितीही संकट आली तरी सुद्धा आम्ही स्पर्धा राबवणार. ऑन साईडला काय फटका खेळला, जबरदस्त. आल्या आल्या खरपूस समाचार घेत असताना नंदनच्या बॅट मधून क्लास हाय क्वालिटी दर्जाचा षटकार. थँक्यू. 5 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. नंदन जी बॉडी लँग्वेज त्याची पॉझिटिव्ह पाहायला मिळते. युजर्स फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं. नवलीचा ब्रँड आहे. ब्रिजेश घरत यांचे छोटी बंधू पाहायला मिळत आहेत. नंदन घरत तो स्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. गोलंदाज आहे मिस्टर प्रणय.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा. प्रणयचा पुढील बॉल. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना बंटीला आपण पाहिलं, मयुरेश थोडंसं स्ट्रगल करत होता. धावचीच्या स्वरूपात त्याला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं आणि नंदन आल्या आल्या मात्र षटकारांचा षटका ठोठावून इरादे पक्के स्पष्ट केले. क्लीन बोल्ड. चेंडू सोडून चूक केली की काय नंदन या वेळेला आपण पाहू शकताय. बॅक टू द पवेलियन. प्रणयने घेतलेली विकेट मोलाची आहे, प्राइजलेस विकेट. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. गुड डिलिव्हरी, फलंदाज बाद. प्रणय घरत ब्रँड ऑफ वास्तळ, आज त्याचा वाढदिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रणयजी घरत वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे प्रणयजी घरत. आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. बर्थडे बॉय. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. उलटाच बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. फटका तर चांगला होता, परंतु इथे मात्र फलंदाज आल्या पावली परत जात असताना बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. या षटकामधला पुष्पकने कोणतीही चुकी केली नाही. आता 2 बॉल 5. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर इरादे पक्के स्पष्ट झाले होते प्रयाग 11 या टीमचे की आपण जिंकू, परंतु हे क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. घेऊया एक डीजे ब्रेक. दोन बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. काय सामना होता कुठे आला कुठे. 41 धावा. काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल की 3 ते 3.5 षटकांमध्ये 41 धावा क्लिअर होतील, परंतु हे आहे क्रिकेट. म्हणूनच सरड्याच्या रंगाच्या पेक्षाही मात्र बदलणारा हा खेळ म्हणजे आपण पाहू शकताय तर क्रिकेट खेळ आहे. सर्व खेळांच्या प्रकारामध्ये राजा या खेळाला म्हणून का ओळखलं गेलं, कारण शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाण्याची दाट शक्यता असते. आजपासून 22 मार्च म्हणजेच टाटा IPL ला सुरुवात होते. इंडियन प्रीमियर लीगला मोठ्या थाटामाटात MA चिदंबरम या स्टेडियमला आज उद्घाटन समारंभ सोहळा एक वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळेल. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांचा मात्र जलवा, तर AR रहमान आणि सोनू निगम यांचा सुरेल आवाज. खूप चांगला चेंडू. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र काय घडलं गेलंय, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हॅट्रिक तर मिळणार नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. प्रणय घरतने जी गोलंदाजी केली ती वाखाणणीजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर 75% असे गोलंदाज असतात की परिपूर्ण भयभीत होतात, परंतु इथे प्रणय घरत यांनी दाखवून दिलं गेलंय की माझ्यात ती क्षमता आहे, माझ्यात ती कुवत आहे, माझ्यात ती जिद्द आहे, जिज्ञासा आहे. 1 बॉल 5 म्हणजेच काय तर तुम्हाला चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं चौकार मारून चालणार नाही, षटकारच मारावा लागेल. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर पास्तळचा ब्रँड अर्थातच बर्थडे बॉय प्रणय घरत. ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी केले. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर झालेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये धावा झालेत. आता इथे मात्र कुणबी प्रीमियर लीग मध्ये होतील का. 1 बॉल 5 41 धावा, मात्र एक छोटी टोटल. काय जबरदस्त गोलंदाजी केले. सुपर हाय व्होल्टेज मॅच अँड पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे म्हणत असतील की खरोखर या धर्मवीर संभाजी राजे मैदानात गेल्यानंतर आम्ही सुखावलो.
कारण अशा प्रकारचे सामने तुम्हाला स्टेडियमवर मध्ये जाऊन सुद्धा मात्र पाहायला मिळणार नाहीत. परंतु या मैदानात या, इथून मात्र आपण पाहतायत व्हाईट बॉल. आता चौकार आला तर डेफिनेटली या व्हाईट बॉलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. जसा वाईड आला तसं प्रणय घरत यांचे मात्र कमरेवर दोन्ही हात गेले. म्हणजेच दबाव आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, तुमचा दबाव हा दबाव असतो. परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण या 4 गोष्टी तुम्हाला डेफिनेटली 100% कराव्या लागतात. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 4. इथून मात्र आपण पाहू शकतायत भरपूर वेगाने चेंडू निघून येतोय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे का? इथे मात्र आपण पाहतायत फलंदाज बाद होईल. 1 धावेने पराभूत. इथून आपण पाहू शकाल छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला. बंटीचं मात्र स्वप्न होतं की मी हुकच्या फटक्यात कन्वर्ट करून, बंट्याचं स्वप्न होतं. परंतु इथे मात्र स्वप्न जरूर भंगलं आणि इथून 1 धावेने मात्र विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली टीम, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. प्रणय अर्थातच साडू यांना मात्र बड्डे बॉय, त्यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित आपण करणार आहोत. परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये एक विसरू नका की शेक हँड करायला विसरू नका. कारण क्रिकेटचा हा खेळ असा आहे, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. शेक हँड करायला विसरू नका. दोन्ही संघाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे मात्र आपण विसरू नका. एका रांगेमध्ये जा, डिसिप्लिन क्रिकेट आपण दाखवलं पाहिजे. कारण शेवटी विजय कोणाचा होणार तर आपल्या